जेपमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात जेप, नवे पर्व नवी दिशा। बातमी आहे, आंबेगाव तालुक्याचा विकास एका रात्रीत झालेला नसून त्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या 36 वर्षात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि वीज जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधांचे भक्कम जाळे विणून अहोरात्र संघर्ष केला आहे। दूध भेसळ प्रकरणात प्रशासनाने कोणतीही गय न करता कडक कायदेशीर कारवाई केली असली तरी विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यावर निराधार आणि तथ्यहीन आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। परंतु आंबेगावची सुजाण जनता या राजकीय अपप्रचाराला बळी न पडता विकासाचा हा खरा इतिहास व कामाचा लेखाजोखा ओळखून योग्य वेळी नक्कीच उत्तर देईल असा ठाम विश्वास या लेखात व्यक्त करण्यात आला आहे। केवळ आपला कार्यक्रम विकासाचा कार्यक्रम आहे आणि विकासाच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने लढायचं काम आपल्याला ज्यावेळेला करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला मी खरं तर निमंत्रित केलं, नाहीतर आणि त्याचबरोबर मागच्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं की घोडेगावपासून मंचर आणि मंचरपासून बेला हा एक नवीन रस्ता या वर्षाच्या या सप्लिमेंटरी बजेट पुरवणी अर्थसंकल्पाचा त्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याला 470 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता आता थेट घोडेगावपासून म्हणजे शिंदेवाडीपासून मंचरलाही मंचरहून आपलं सांडोली मार्गे पुढं बेल्यापर्यंत त्या ठिकाणी जाईल। 5.5 मीटर रुंदीचा हा रस्ता 470 कोटी रुपयाचा रस्ता ADB बँकेच्या माध्यमातून राज्य सरकार जे कर्ज घेणार आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये जे रस्ते मंजूर झाले त्याच्यामध्ये आपला हा आंबेगावचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। मागच्या वेळेला मी माझ्या पत्रकार मित्रांना सांगितलं, तुम्हाला सगळी डिटेल माहिती दिली की आपलं मंचरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याचं आता आपण श्रेणीवर्धन केलं आणि श्रेणीवर्धन केल्याच्या नंतर आपण 256 जागांना आता राज्य सरकारने म्हणजे राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामध्ये 15-20 ते डॉक्टरचं असतं, कदाचित सिव्हिल सर्जनच्या ग्रेडचा एखादा ऑफिसर हा आपल्याला मंजूरसाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि